यांचाही खेळ आपल्याला पाहायला मिळेल. जातोय पण पहिल्या मॅचच्या दिशेनं गोलंदाजी मार्गवरती वेगवान गोलंदाज जो मात्र सज्ज होताना पाहायला मिळतो. सुजलच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर आपण पाहतो करणसाठी पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल हवे. क्षेत्ररक्षक तिकडे दूर आणि करणच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती छोटा पॅकेज बडा धमाका षटकार. करणनं ज्या प्रकारे सुरुवात केली त्यानंतर तो थोडासा शांत होताना पाहायला मिळाला. सुजलचं वर्चस्व आता वाढलेलं आहे आणि पास या सुजल नावाचा गोलवर टप्प्याचा हा चेंडू जो मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. यस यस इज गॉन. वेगळा प्रयत्न होता आणि त्यानंतर यष्टी उद्ध्वस्त होणार आहे. फलंदाज करण इथे बाद होताना पाहायला मिळतोय. वाढला त्यानं ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. तिथेच ऑफ एसटी उखडली आणि करणची विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. करण बाद होतो. नवीन फलंदाज दिनेश मैदानावरती दाखल होईल. पहिल्या षटकामध्ये जरी पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या त्यानंतर आपण पाहतो काय गोलंदाजी सुजलनं केलेली आहे. अप्रतिम गोलंदाजी. खरं तर आता तो धावपट्टीवरती सुजल चेंडू टाकत नाही. चेंडू बरोबर आगीचे निखारे टाकतो. एका बाजूला आपण पाहतो मयूर प्रतिष्ठान असोसिएशन आणि दुसऱ्या बाजूला चेंज द गेम खांदारे या दोन संघांदरम्यान चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते. पाहायचंय खांदारे जिंकेल की दुसऱ्या बाजूला असोसे, कुठला संघ इथे जिंकतो हे आपल्याला पाहायचंय. प्रत्येक 5 सुजल गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो. चेंज द गेम खांदारे विरोधात आपण पाहतो मयूर प्रतिष्ठान असोसिएशन या दोन संघांदरम्यान चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहणार आहोत. दिनेश स्कोर कार्ड वरती 7 धावा आहेत. सुजल पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा बॉल हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न, त्या चेंडूवरती धाव येणार नाही आणि पहा सुजलचं एक चांगलं कमबॅक मैदानावरती आपण पाहिलं. षटक क्रमांक मला वाटतं पहिलं मैदानावरती संपलं जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर डबल कवरती 7 धावा एकाकडे जमा बदल्यामध्ये.
पहिल्या षटकाची सुरुवात मला वाटतं षटकारण झाली होती आणि तदनंतर डाव थोडासा विस्कळीत होताना पाहायला मिळाला. करण बाद झाला आणि तदनंतर आपण पाहतो दिनेश आणि प्रणल ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. तर आता स्ट्राईकला आपण पाहणार आहोत. प्रणल अशा प्रकारची कामगिरी करेल. प्रणल वरती खरं तर जबाबदारी आहे. गोलंदाजी मार्गवरती अल्पेश जो मात्र सज्ज होताना पाहायला मिळेल. चेंज द गेम खानदारी संघाच्या वतीने. दुसऱ्या बाजूने मयूर प्रतिष्ठान असोसे. या दोन संघांदरम्यान एक महायुद्ध रंगलेलं आहे आणि पहा पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा आपण या ठिकाणी पाहतो. सुजलचं मी कौतुक करेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला तो जरा डगमगला नाही. पुढील चेंडू त्यांना अक्षरशः आपण पाहतो 5 चेंडू सुजलनं निर्धाव हाताळलेले आहेत. त्यामध्ये 1 विकेट प्राप्त केली आहे. अल्पेश गोलंदाजी मार्गवरती. प्रणलसाठी हा बॉल जो मात्र आडव्या बॅटने खेळायचा. फुल ऑफ लेंथ होता. मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित करताना हा आला स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षण सुंदर होईल. 1 धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. या सिंगल बरोबरच आता स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे. धावफलकावरती धावा आपण पाहू शकता 8 धावा. एका बाजून टॉस सुरुवातीला झाला आणि टॉस जिंकला चेंज द गेम खानदारे संघाने आणि क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. मयूर प्रतिष्ठान असोसे संघाला मैदानावरती बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. म्हणजे डाव थोडासा आता विस्कळीत झालेला आहे. इथून डाव सावरला जाईल का दिनेशच्या माध्यमातून. या वेळचा बॉल कव्हरच्या डोक्यावरून जबरदस्त टोला. एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनचा वेळ चेंडू घेणार आहे दिनेशच्या बॅटमधून. चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे. येतोय शानदार चौकार. 4 रन. माणूस कधी संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो. त्यामुळे आयुष्याच्या कठीण काळात स्वतःला नेहमी सांगा शर्यत इथे संपलेली नाहीये हे सांगतोय दिनेश. आणि पहा कव्हर्स मध्ये काय सुंदर फटका त्याने खेळलेला आहे. 4 धावा येत आहेत. अल्पेशचा हा बॉल परत एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तिथे थोडंसं खराब. 1चं रूपांतर 2 मध्ये इथे होईल का. प्रयत्न केलाय आणि विलक्षण वेगाने 2 धावा आहेत. सहजासहजी मला वाटतं दिनेश आणि प्रणलला तुम्ही सहजासहजी 2 धाव्यांची संधी देऊ शकत नाही. आणि पहा तिथे संधी दिली त्यांनी घेतली आणि पहा 2 धावा सहजरित्या आलेल्या आहेत. स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या रन्स आपल्याला पाहायला मिळतात 14 धावा. मयूर प्रतिष्ठान असोसे आणि त्यांना फाईट करते चेंज द गेम खानदारे. या वेळेचा बॉल परत एकदा लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. या वेळेस चांगलं प्रोटेक्शन चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहतो डीपला. पुन्हा 2 धावा. नवीन फलंदाज रोहित मैदानावरती दाखल होईल. आणि पहा त्याने गेल्या गेल्या मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर आपण पाहतो एखादा फलंदाज मैदानावरती गार्ड घेतो पंचांकडून. रोहितने इथे गार्ड घेतलेला आहे. शक्यतो आता अलीकडे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कुठला फलंदाज गार्ड घेत नाही. यावेळेस डायरेक्ट हिट झालेली आहे तिथे. 1 धाव या ठिकाणं लेग बाईटच्या माध्यमातून येते. आणि याचबरोबर षटकाची मैदानावरती समाप्ती होताना पाहायला मिळते. आशु सरांचा एक चांगला दक्ष निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर पहा 2 षटकांचा खेळ संपलेला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 17. षटकामध्ये 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये 10 अशी सरासरी आतापर्यंत आपण पाहतो. मयूर प्रतिष्ठान असोसे आणि त्यांना फाईट करते चेंज द गेम खानदार. या 2 संघांदरम्यान चालू असलेली लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. उमेशच्या हातामध्ये चेंडू. गोलंदाजासाठी पहा पुरेशी उंची असणारा उमेश गोलंदाजी मार्गवरती आहे.
यावेळेचा बॉल उंचीचा पुरेपूर फायदा घेणार आहे. वेग चेंडू या चेंडूवरती पाहायला मिळाला. फलंदाज चेंडू समजू शकत नाही. हा चेंडू डॉट. मला वाटतं नव्यानं पोहोचलेला रोहित मैदानावरती आहे. त्याला हा चेंडू आपण जर पाहिलं तर व्यवस्थित जज झाला नाही. त्याने बॅट अलीकडेच बदललेली आहे आणि पाहायचं आता बॅट बदलल्यानंतर काय होतं. गोलंदाज उमेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा बॉल पुल करायचा. परत एकदा स्विंग अँड मिस. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या दोन गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत. आणि पहा इथे पायाचा कुठलाही वापर केलेला नाहीये. ज्यावेळेस फलंदाज लांबून चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतो, गोलंदाज तिथे वर्चस्व गाजवत आहेत. इथे हेच पाहायला मिळालं उमेशच्या बाबतीत. उमेश सातत्यानं ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू टाकतो आणि तिथेच आपण पाहिलं तर स्ट्राईक एंड कडून रोहित थोडासा मागून चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस पायाचा वापर, चांगला वापर केला. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक दूर आणि त्याचा रिझल्ट आपल्या समोर आहे. रोहितच्या बॅटमधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचलेला आहे. 4 रन. थँक्यू. पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती. तो धावेचा प्रयत्न आणि पहा तिथे 2 धावा आहेत. मला वाटतं जाग्यावरून ज्यावेळेस रोहित चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत होता, व्यवस्थित बॅटवरती चेंडू येत नव्हते आणि तिथेच गोलंदाज उमेश फायदा घेत होता रोहितचा. पण रोहितनं यावेळेस हेरलेला आहे. तो ऑफ स्टंपच्या बाहेर सातत्यानं सरकतो, रूम बनवतो आणि पहा एक सुंदर फटक्यांची मेजवानी त्यानं आणलेली आहे. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती 23 धावा आहेत. स्वर्गीय विराज स्फूर्ती चषक 2026 ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. यावेळेचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, गुड लेंथ वरून उचली घेणारा चेंडू, काहीच समजलेला नाहीये. खरं तर खांद्याच्या आणि बरोबर मानेच्या लेवलला हा चेंडू उडवला. उंचीवरती चेंडू उचली घेताना पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो. आणि पहा एक चांगला चेंडू या ठिकाणी पेश केलेला आहे. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येत आहेत, पायाने चेंडू थांबवत आहेत. 1 धाव या ठिकाणी येते आणि एका धावेबरोबरच स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे. धाबलकावरती 24 धावा आपण या ठिकाणी पाहतो. षटक क्रमांक 3 संपलं जाईल. बॅटिंग करते मयूर प्रतिष्ठान असोसे. 2 विकेट गमावलेले आहेत आणि स्कोर कार्ड वरती धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 24. कंप्लीट होईल आणि पहा ड्रिंक ब्रेक नंतर आपण परत एकदा मॅचच्या दिशेने जाणार आहोत. पुन्हा एकदा सुजलच्या हातामध्ये चेंडू आहे. काय घडेल, कशा प्रकारचे आता असोसे संघ इथे भरारी घेतो हे आपल्याला पाहायचंय. मयूर प्रतिष्ठान असोसे. गोलंदाज तयार. या ठिकाणी आपण पाहतो मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आदरणीय शरदजी पवार साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचा या स्पर्धेच्या वतीने विशेष सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि साहेबांना मी विनंती करतो आपला सन्मान या ठिकाणी होतोय. आणि हे षटक संपल्यानंतर, कारण क्रिकेटमध्ये हे नाव उल्लेखनीय आहे, अनेक तरुण खेळाडूंना प्राधान्य आणि खरं तर तरुण खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणारं एक लाडकं व्यक्तिमत्व या परिसराचं आहे. पवार साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करू.
नाव बॅक टू क्रिकेट जातोय पण मॅचच्या दिशेनं. खरं तर पहा परत एकदा अक्षरशः धावपट्टीवरती आगीचे गोळे टाकले जात आहेत. पुन्हा एक चेंडू डॉट. सुजल पहा काय करामत करतो. सुंदर गोलंदाजी सुजल वरती. पहिल्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये आक्रमण झालं खरं पण तिथून त्यानं 5 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आणि या षटकामध्ये परत एकदा निर्धाव चेंडूंची परंपरा त्यानं चालूच ठेवलेली आहे. सुजल पुन्हा एकदा सज्ज होतोय. या वेळचा बॉल बिगिट केला. उंच गेला. डिस्टन्स किती क्लिअर करेल क्षेत्ररक्षक तिथे दर्शक. चेंडू साइड स्क्रीन वरून सरळ सीमारेखेच्या बाहेर आहे. षटकार. क्रिकेट खेळ म्हटलं तर मित्रांनो हा खेळ संकटाशी झुंजणारा वार आहे. एक जरी मैदानावरती पडला तरी दुसऱ्याला डाव सावरायचा असतो. पाहायचं इथून डाव कशा रीतीने सावरला जातो. एक षटकार आलेला आहे. प्रणलच्या बॅटमधून एक षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. स्कोर कार्ड 31 वरती जाऊन पोहोचेल. गोलंदाज सुजल पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्टेप आउट करून हा चेंडू आपण पाहतो जो मात्र कव्हर मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आली. एकचं रूपांतर 2 मध्ये करण्याचा प्रयत्न. ओ हो तिथे 2 धावा आहेत. थ्रो थोडासा उशिराने येताना पाहायला मिळाला आणि त्याचाच फायदा इथे तोटा होणार आहे. आणि पहा बॅटिंग टीमला हा फायदा होणार आहे. 2 धावा आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावबलकावरती 33 धावा च्या मात्र स्कोरबोर्ड होती. ओव्हर नंबर 4 चा खेळ जो मात्र मैदानावरती चालू आहे. 5 षटकांची मॅच. कुठला संघ जिंकेल. टॉस आपण पाहिला. टॉसचा रिझल्ट मला वाटतं चेंज द गेम खानदारी संघाच्या बाजूला लागला. अकुट टप्प्याचा बॉल. ओहो अतिरिक्त उसळी. विना सायास विना कष्ट धावा या ठिकाणी येतील. सरळ चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये. वाईड +4 लक्की पांजा. धावा थांबल्या होत्या. धावा इथे आता चालू झालेल्या आहेत त्याच्याकडे पण यावेळेस मला वाटतं कुठेतरी रिदम फसलेला आहे आणि हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून विकेट किपरच्या मागे जाताना पाहायला मिळाला. परत एकदा अक्रॉस द बॅट चेंडू खेळण्याचा प्रयत्न. योग्य आणि लाईन आणि योग्य टप्पा आपण मैदानावरती पाहतो. पाहायचं मैदानाच्या आतमध्ये षटकाची समाप्ती झाली. पंचांना प्रश्न विचारलेला आहे तिथे काय घडलेला आहे. यस विकेट. फलंदाज इथे बाद. तुम्हाला क्रीज ज्या वेळेस सोडायचं असतं त्यावेळेस तुम्हाला पंचांना एक सूचना करायची असते. तसं घडलेलं नाहीये आणि या ठिकाणी मोठी विकेट येताना पाहायला मिळते. मोठी हानी होणार आहे. प्रणल जो सलामीला आला होता त्याला आता इथे परतावा लागणार आहे. विकेट. पंचांच्या मिळेल तर गोलंदाजीमध्ये कोण येणार अंतिम षटकामध्ये. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला अंतिम षटकामध्ये अक्षरशः फलंदाजाने धुमाकूळ घातलेला आहे पण आजच्या दिवसामध्ये अंतिम षटकामध्ये गोलंदाज वर्चस्व गाजवेल का. आणि गोलंदाजी मार्कवरती गफार गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतो. रोहित स्ट्राईकच्या दिशेने सेट बॅटर स्ट्राईकला. मी पंचांच्या निर्णयाचं कौतुक करेल कारण ज्यावेळेस आपल्याला समोरून क्रीज सोडायचं असतं मध्ये चर्चा करायची असते त्यावेळेस पंचांना थोडंसं आपण विचारात घ्यावं लागतं. या वेळचा बॉल उंच होता. धावबादची संधी तिथे आणि या ठिकाणी आपण पाहतो एक दुसरीचा प्रयत्न मैदानावरती केलेला आहे. ओ हो एकचं रूपांतर 2 मध्ये. जिथे सिंगलही नव्हती तिकडे 2 आलेले आहेत. बाईटच्या माध्यमातून गणेशजी गायकर सरांचा आमच्यापर्यंत इशारा पोहोचतो. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती 46 धावाच्या पात्र येताना पाहायला मिळतात. रोहित स्ट्राईकच्या दिशेनं कमालीची बॅटिंग मैदानाच्या मध्ये करतोय. गफार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज आहे.
परत एकदा क्लोन शॉट काऊ कॉर्नर मध्ये रोहितच्या बॅट मधून आणखीन एक धूमधडाका गफारवरती आक्रमण षटकार. सुरुवातीच्या षटकांमध्ये पाहत मला वाटतं मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघाची अवस्था काहीशी बिकट होती. तिथून रोहितनं डाव सावरलेला आहे. असं म्हटलं तर सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, टूट जाए तारा पर जमीन पर नहीं गिरता, गिरते हजारों दरिया बड़े शौक से समंदर में, लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. हा रोहित म्हटलं तर मला वाटतं हा खेळाडू समुद्रासारखा आहे. भरतीचा त्याला कधी माज नाही, होटीची लाज नाही. सुरुवात मध्यंतरी आपण पाहतो डाव थोडासा विस्कळीत झाला होता. असोसिएशन संघाचा तो शेवटच्या षटकामध्ये सावरलेला आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आता अक्षरशः रोहितनं खोऱ्यानं धावा जमा करायला सुरुवात मैदानावरती केलेली आहे. स्कोर कार्ड 50च्या वरती गेलेला आहे. 52 धावा आपण पाहतो मयूर प्रतिष्ठान असोसिएशन. म्हणजे क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. गफार पुन्हा एकदा सज्ज होतोय. परत एकदा शेवटच्या षटकामध्ये चेंडू रोहितचा गुलाम झालेला आहे. तो सांगेल तिथे निघून जातो. मिड विकेटला चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे. षटकार. कोरबडोती लावल्या जातील. षटक क्रमांक 5 व इथे मार्गस्थ. गोलंदाज गफार पुन्हा सज्ज आहे. परत एकदा बिगेटचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन मध्ये चेंडू कव्हर होईल. तिथे एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न मैदानावरती होईल का? तिथे प्रयत्न केलाय आणि पाहायचं आता विकेटचं सॅक्रिफाईस कुणाला तरी करावंच लागेल, कारण गफारच्या हातामध्ये चेंडू आहे. एक धाव या ठिकाणी येते. कला क्रीडा आणि सांस्कृतिक वसा आणि वारसा लाभलेलं एक आदर्श गाव खाटेघर. आणि पहा अनेक पुरस्कार खरं तर महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या गावानं जिंकलेले आहेत, असे एक आदर्श गाव म्हणून खाटेघर गावाची ओळख आहे. यावेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा. रोहितनं परत एकदा जमीनला समांतर जमीनला घासत चेंडू फिल्डर पर्यंत पोहोचलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गफार तत्परता दाखवतो. यष्टी उद्ध्वस्त करतो. 1 मोर डाऊन. आणखीन एक धक्का. एक धाव आणि एक विकेट. तर पहिला डाव या ठिकाणी संपलेला आहे. आणि पहा पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिलं, प्रथमतः बॅटिंग करत असताना मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघानं मला वाटतं 5 विकेट गमावलेले आहेत. धावफलकावरती 60 धावा लावलेल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये धावांचा महापूर आला. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 61 धावांचं आव्हान चेंज द गेम खानदारी संघासमोर आता उभं केलेलं आहे. आणि पाहायचं या 61 धावांचा पाठलाग कसा होतो, काय घडेल या मॅच मध्ये हे आपण पाहणार आहोत. पाहत राहा स्वर्गीय विराज स्मृती चषक 2026 ही क्रीडा स्पर्धा. टॉस या ठिकाणी होणार आहे. मुरबाड ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आदरणीय शरदजी पवार साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतो. मी विनंती करतो, खरं तर आपल्या सर्वांना एक प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण पवार साहेबांकडे सातत्यानं पाहतो. 9 तरुण खेळाडूंसाठी एक संजीवनी ठरणारं व्यक्तिमत्व म्हणून पवार साहेबांकडे आपण पाहतो. बंटी शेठ खाटेकर यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते शरदजी पवार साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. खरं तर आपण पाहतो ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर अनेक पदाधिकारी या असोसिएशननं आपल्याला दिलेले आहेत. आणि खरं तर एक जाणकार व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती प्रचंड आवड असणारं व्यक्तिमत्व, आपल्या सर्व तरुण सहकाऱ्यांच्या पाठीमागं सह्याद्रीच्या उंचीसारखं उभं राहणारं व्यक्तिमत्व म्हणून शरदजी पवार साहेबांचा नामोल्लेख आपण जरूर करू. मुरबाड ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आहेत. आणि पहा अनेक खेळाडू ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच घडताना पाहायला मिळत आहेत. एक चांगला प्रयत्न त्यांचा आणि त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये समस्त ग्रामस्थ खाटेकर यांच्या वतीनं आपण करतो. आता तर बंटीदादा खाटेकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी विनंती करतो आदरणीय पवार साहेबांना आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा आपण टॉस घेणार आहोत. तर पुढील मॅच सदाशिवजी आमच्यापर्यंत पोहोचवा. जय भवानी स्पोर्ट खाटेकर वर्सेस जय हनुमान कोरावले या दोन संघांदरम्यान पुढील टॉस या ठिकाणी होणार आहे. जय हनुमान स्पोर्ट कोरावले आणि दुसऱ्या बाजूला जय भवानी स्पोर्ट
खाटेकर. चला टॉससाठी लगेच या मिड इनिंगमध्ये आपण टॉस घेतो आणि टॉससाठी ज्यावेळेस आपण येतात त्यावेळेस ठरवूनच यायचं तुम्हाला टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करायची बॉलिंग. या ठिकाणी आपण पाहतो तिसरे पंच कालच्या दिवसामध्ये ज्यांची उणीव आम्हाला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून भासली. सागरजी कापडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे आणि त्यांच्या या ठिकाणी उपस्थिती लाभते. मी विशेष त्यांचा आभार मानेन. काय फील्ड फर्स्ट. ओके, 5 षटकांचा सामना आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. कव्हर करायचे आहेत. क्रिकेट खेळामधला एक महत्त्वाचा नियम आहे टाइम आउट. तिथे तुम्हाला जो वेळ दिलेला आहे त्याच वेळेत तुम्हाला इनिंग्स कंप्लीट करायचे आहे. मला वाटतं 4 षटकांसाठी फक्त आपण 20 मिनिटांचा अवधी ठेवलेला आहे आणि 5 षटकांसाठी कमीत कमी 25 मिनिटांचा अवधी आहे. त्यामुळे त्याच निर्धारित वेळेमध्ये आपल्याला आपली 5 षटकं कव्हर करायची आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. रोहित गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये बॅटिंग जबरदस्त राहिली. आता गोलंदाजी पाहिजे कशा प्रकारची केली जाते. एका बाजूनं मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघानं 60 धावा बनवलेल्या आहेत. 61 धाव संख्येचं आव्हान मैदानावरती घेऊन उतरलेलं आहे. चेंज द गेम खांदारे आणि सलामी जोडी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळते. सलामीला संकेत आणि उमेश. स्ट्राईकच्या दिशेने आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संकेत ज्याला आपण स्ट्राईकच्या दिशेने पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती रोहित सज्ज होताना पाहायला मिळतो. एक युनिक स्टाईल आहे रोहितची. या वेळचा बॉल लेग स्टंपच्या तिथे बाहेर. यस, तिथे व्हाईट बॉल. पहिल्या चेंडूवरती अंदाज आला नाही रोहितला. एक आगळी वेगळी या ठिकाणी आपण पाहतो. SK बॉईज यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये दादांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. SK बॉईजचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. जातो आपण मॅचच्या दिशेनं. पहिली अवांतर धाव आलेली आहे. म्हणजे पहा एक आगळी वेगळी स्टाईल आहे गोलंदाजी. ती मला वाटतं रोहितला आता सवय पडून गेली आहे आणि पुन्हा एकदा तो वेगळ्या शैलीसाठी ओळखला जातो. परत एकदा या वेळेचा बॉल तिथे नियंत्रण भरपूर चांगलं. ओरपिच होता, ढकलण्याचा प्रयत्न केला तिथे. स्ट्राईकच्या दिशेने मला वाटतं संकेत खेळतो आणि दुसऱ्या बाजूला उमेश आहे. ही सलामीची जोडी कशा प्रकारची सलामी देते हे महत्वाचं आहे. पहिल्या चेंडू या ठिकाणी मला वाटतं निर्धाव येताना पाहायला मिळाला. एक अवांतर धाव धावपलकावरती आहे. मैदानावरती एक जबरदस्त घमासान महायुद्ध रंगणार आहे. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. या वेळेचा बॉल पुल करायचा आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवरती. एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. लेग बाईज कुठूनही येऊ धाव महत्वाची आहे आणि या ठिकाणी पंचांचा इशारा आमच्यापर्यंत गणेशजी गायकर यांचा पोहोचलेला आहे. लेग बाईजची एक सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होती आणि संघाची धावसंख्या पुढे गेलेली आहे. धावपलकावरती 2. टार्गेट बलाढ्य आहे. ध्येय मोठं इथे गाठायचं आणि पाहायचं या ध्येयाला आता कशी गवसणी घातली जाते. या वेळेचा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल. परत एकदा कंट्रोल फसलेला आहे
आणि पुन्हा एक चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर, परत एक अवांतर. म्हणजे अवांतर धावा कुठेतरी जोखमीचं कारण आहेत. स्कोर कार्ड पुढे गेलेल्या धावफलकावरती 3 धावा आपण या ठिकाणी पाहतो. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी मार्गस्थ असताना रोहित तयार. यावेळेचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑटो कॉट, जबरदस्त झेल तिथे आपण पाहतो. विकेट. पहिली विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळते. चेंज द गेम. खांदारे संघाचा पहिला फलंदाज आता धारातील टिपडलेला आहे. उमेश जास्त काय करू शकलेला नाहीये. यावेळेचा बॉल, रोहितचा हा चेंडू काहीच समजलेला नाहीये. खरं तर आता तो योग्य लाईन वरती आलेला आहे, योग्य लेंथ वरती आलेला आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये मला वाटतं रोहितला अंदाज आला नव्हता धावपट्टीचा. तिथून पुढे आता सुंदर गोलंदाजी खरं तर रोहितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड आपण जर पाहिलं 3 धावा आहेत, 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेचा बॉल पायावरती, पंचांकडे अपील. खरं तर लेग बिफोर विकेट या स्पर्धेमध्ये दिली जाणार नाही. लेग बाईटची एक सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळते. सिंगल बरोबरच आता स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. 4 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये भयान शांतता आपण मैदानावरती पाहिलेली आहे, पण ही वादळापूर्वीची शांतता आहे का? कारण वादळ येण्याच्या अगोदर पान पण हलत नाही, पण वादळ आल्यानंतर, वादळ येऊन गेल्यानंतर पहा वातावरणामध्ये काहीतरी अकराळ विक्राळ घडून जातं. यावेळेचा बॉल परत एकदा जो मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एक चेंडू डॉट. षटकाची समाप्ती होईल. षटक क्रमांक 1 मध्ये 1 विकेट. उमेश तिथे बाद झालेला आहे. स्कोर कार्ड वरती धावत संख्या जर आपण पाहिली तर रन्स आपल्याला पाहायला मिळतात अवघ्या 4. गोलंदाजी थोडस आता परिवर्तन होताना पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतो. ज्ञानेश्वर, ज्याने सुंदर झेल टिपला होता तोच ज्ञानेश्वर आता गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. स्ट्राईकच्या दिशेने फलंदाज आपण पाहतो. सुजल काय करामत करेल? 3ऱ्या क्रमांकावरती मैदानावरती दाखल आहे. या बॅचचा बॉल, पायाचे चेंडू हवेत, तिथे फिल्डर डाऊन द बॉल. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज आउट.
ज्ञानेश्वरनं पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज इथे टिपलेला आहे. 2 विकेट गेलेले आहेत. सुजल या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होणार आहे. ज्ञानेश्वर पुरेपूर उंची असलेला गोलंदाज समोरच्या दिशेने स्ट्राईकला आपण पाहतो. अल्पेश हो परत एक चेंडू डॉट. 61 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा. ध्येय तुमच्यासाठी मोठं आहे. टार्गेट तुमच्या समोर बलाढ्य आहे आणि या धावांचा पाठलाग करत असताना निर्धाव चेंडू तुम्हाला सातत्यानं पराभवाच्या खायेत घेऊन खेचणारे आहेत आणि पाहायचे पुन्हा एक चेंडू ठिकाणी निर्धाव आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण 4 धावा पाहिल्या. त्यानंतर पहा काय गोलंदाजी केली. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो. अल्पेश स्ट्राईकला आहे. गुणवत्ता ठासून भरलेला हा खेळाडू इथे फाईन लेग मध्ये सुसाट वेगात चेंडू बाउंड्री लाईन गाठणार आहे. अल्पेशच्या बॅट मधून शानदार चौकार. 4 रन. अल्पेश मला वाटतं आता संघाला थोडंसं कमबॅक करून इथे देतो. स्कोर कार्ड पुढे जाणार आहे 8 या धावा संख्येवरती. कमबॅक ही गोष्ट महत्वाची आहे. मी नेहमी सांगत असतो ज्यावेळेस जयसिंग राजे मिर्झा यांचं दख्खनेत महाराष्ट्रात आगमन झालं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना न विलाजानं तह करावा लागला. पुरंदरासह 23 किल्ले बहाल करावे लागले. होतं नव्हतं सारं छत्रपती शिवाजी महाराजांनी गमावलं. पण छत्रपती शिवाजी महाराज थांबले नाही. राज्याभिषेकाच्या वेळेस मला वाटतं या स्वराज्यामध्ये तब्बल 365 किल्ले होते. हा शिवचरित्राचा सर्वात मोठा कमबॅक आहे. महाराजांचं जास्त आयुष्य जर कुठे गेला असेल तर या कोकणामध्ये या मातीमध्ये. आणि या ठिकाणी आपण पाहतो एक चांगला प्रेरणा स्रोत म्हणून आपण महाराजांचं चरित्र नेहमी डोळ्यासमोर आणतो. आणि तिथेच आपण पाहतो एक सुंदर फाटका कव्हर मध्ये आलेला आहे. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल. 10 ह्या धावसंख्येमध्ये धावफलक आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना गोलंदाज ज्ञानेश्वर यांनी काय गोलंदाजी केली पण त्यावरती आक्रमण झालेलं आहे. स्ट्राईकच्या दिशेनं अल्पेश हो इथे यष्टी उद्बस्त. विकेट. वरती 10 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आमची सर्व लाडकी ऑर्गनायझर कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर आपण पाहतो सर्वांसाठी एक प्रेरणा स्रोत बनलेली क्रीडा स्पर्धा म्हणजे खाटेकरची क्रीडा स्पर्धा. अर्थातच स्वर्गीय विराज स्मृती चषक 2026 गेल्या कित्येक वर्ष उभी राहिलेली ही क्रीडा स्पर्धा एक महाराष्ट्रभर आगळं वेगळं नाव लौकिक या स्पर्धेने निर्माण केलं आहे. विशेष मी आयोजकांचं कौतुक करेल. सदाशिवजी खाटेकरे असतील, योगेशजी खाटेकरे असतील, आमचे सोमनाथ दादा खाटेकरे असतील, या सर्वांच्या प्रयत्नातून आपल्या सर्व तरुण सहकार्यांना संघटित करणारी एक आदर्श क्रीडा स्पर्धा म्हणजेच काय स्वर्गीय विराज स्मृती चषक. महाराष्ट्रातील आदर्श गाव पुरस्कार विजेता खाटेकर गाव. आणि पहा अनेक पुरस्कारांनी या गावाला खरं तर एक उल्लेखनीय कामगिरीसाठी ओळखलं जातं. म्हणजे खाटेकर गावची ही क्रीडा स्पर्धा आहे. कला क्रीडा सांस्कृतिक वसा आणि वारसा लाभलेलं एक आदर्श गाव. या गावची क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. 10 धावा धापलकावरती. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ असताना परत एकदा पंचांकडे लाऊड अपील, जोरदार अपील या ठिकाणी होताना पाहायला मिळते. अपील पंचांनी फेटाळलेले आणि आशु सरांचा इशारा आमच्यापर्यंत. लेग बाईचा षटक संपलेला आहे. षटक क्रमांक 2 मैदानावरती संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूंमध्ये अजून विजयासाठी बनवायच्यात 50. स्वर्गीय विराज स्मृती चषक ही क्रीडा स्पर्धा 3ऱ्या दिवसामध्ये आपण पाहतो. 5 सर्व गोष्टी इथे तुम्हाला मुबलक मिळणार आहेत. इथे कुठल्याच गोष्टीच्या चषकामध्ये कमी नाही. फक्त आपल्याकडे एकच कमतरता आहे ती म्हणजे वेळ. तुम्ही प्रतिषटक इतका वेळ घेऊ नका.
स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धाबलकावरती 11 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पलटवार इथे होईल का हे आपल्याला पाहायचं. चेंज द गेम खांदारे विरोधात आपण पाहतो मयूर प्रतिष्ठान असोसिएशन या दोन संघांदरम्यान चालू असलेली लढत. 11 धावा स्कोर बोर्ड होती आणि 11 साठी 3 विकेटची होती आतापर्यंत. चेंज द गेम खांदारे संघाने दिलेली आहे. स्ट्राईकच्या दिशेने फलंदाज आपण पाहतो अजय. गोलंदाजी मार्कवरती तेजस मात्र सज्ज होताना पाहायला मिळतो. सकाळच्या सत्रामध्ये पाहणार आहोत तेजसची गोलंदाजी कशी होतीये. 18 चेंडू आणि 50ची आवश्यकता. यावेळेस टायमिंग झालेलं नाहीये. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक खाली येत आहेत. यस, तिथे सरळ चेंडू पोहोचेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच संपलेली नाहीये हे सांगत असताना अजयच्या बॅटमधून षटकार. षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. महत्वाची सूचना आहे, या स्पर्धेमध्ये चेंडू हरवला, भिजला, फुटला तर फक्त वाईट बॉल आणि बाईचा हा चौकार. त्यामुळं क्रिकेट मध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही आणि पहा क्रिकेटची भविष्यवाणी करणं कठीण आहे. पहा पहिल्या 2 षटकांमध्ये आपण फक्त 11 धावा पाहत होतो आणि इथे 2 चेंडूंमध्ये 22 धावा आलेल्या आहेत. म्हणजे कोणी कल्पना देखील केली नसेल. केवळ आणि केवळ या गोलंदाजाच्या चुकीमुळे, तेजसच्या चुकीमुळे धावा आलेल्या आहेत. फ्री बॉल परत एकदा पुल करायचा. हा चेंडू निर्जन स्थळी चेंडू टप्पा घेताना पाहायला मिळतो. मॅचला कलाटणी मिळालेली आहे. 1 धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. पहा मॅचचा अक्षरशः चित्र बदलून टाकलेला आहे. मॅचचा अक्षरशः चेहरा बदलून टाकलेला आहे तेजसनं. थोडीशी खराब गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे 34 धावा. स्ट्राईकच्या दिशेने फलंदाज आपण पाहतो संकेत. स्ट्राईकच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतो. काय घडणार आहे पुढे या षटकामध्ये हे आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतो संकेत. स्ट्राईकच्या दिशेने आहे. कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी होईल पहा. 2 ऑफिशियल्स मैदानावरती भरपूर दक्ष कामगिरी करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्वर्गीय विराट स्मृती चषक ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेचा बॉल पुल करायचा. बॉल हवेत, निर्जन स्थळी चेंडू टप्पा घेईल. तिथे क्षेत्ररक्षक दूर आणि चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर. संकेतच्या बॅटमधून नेत्र दीपक स्ट्रोक येतो 4. आजची मॅच मला वाटतं आता झालेली आहे 14 आणि 23. म्हणजे सामना होता कुठे आलाय कुठे. कुणी कल्पनाही केली नसेल की हा सामना इथे येऊ शकतो. पण मित्रांनो क्रिकेट आहे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, तर नंतरच्या षटकामध्ये 7 धावा आणि पहा तेजसच्या 2 चेंडूवरती 22 आल्या. म्हणजे आता 4 चेंडूंवरती तेजसच्या मला वाटतं तब्बल 27 धावा येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस सूर गवसलेला आहे. चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहतो. विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येतो. मॅच अजूनही संपलेली नाहीये. म्हणजे अजूनही दोलायमान स्थितीमध्ये मॅच आहे. या षटकाचा अंतिम चेंडू आपण पाहणार आहोत. तेजस पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होईल. यावेळेस फुल टॉस बॉल सरळ स्क्वेअर लेग मध्ये चांगला स्ट्रोक येतो आणि पाहायचं तिथे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा वेट चेंडू घेणार आहे. संकेतच्या बॅटमधून येतोय 4. षटक क्रमांक मैदानावरती 3 संपलं जाईल. पुढे गेला धावफलकावरती धावा आपण पाहतो 42 आणि आता विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 19 धावा. ड्रिंक ब्रेक होणार आहे आणि ड्रिंक टॉली मैदानावरती दाखल होतीये कारण कडाक्याचं ऊन. पाण्याचा वापर या ठिकाणी जास्त करा. तर आता संधी देऊ आपण आमच्या डीजे ऑपरेटरला. धन्यवाद.
तीन षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिलं धावफलकावरती 42 धावा आहेत. 18-50चा सामना मला वाटतं येऊन पोहोचलेला आहे. 12 चेंडू आणि 19. मागच्या षटकामध्ये तब्बल 31 धावा येताना पाहायला मिळाल्या. भरपूर महागडं षटक या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. मला वाटतं तेजसच्या माध्यमातून आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती रोहित जो मात्र असोसिएट संघाच्या माध्यमातून सज्ज होणार आहे. मयूर प्रतिष्ठान असोसिएट त्यांना फाईट करते. चेंज द गेम खांदारे आणि खांदारे संघासाठी मला वाटतं तिथे आपण पाहिलेलं आहे तेजसचं षटक हे वरदान ठरलेलं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा आपण पाहत होतो. मागच्या षटकामध्ये 31 आलेले आहेत आणि पहा 18-50चा सामना आलेला आहे. 12 चेंडू आणि 19. अजय स्ट्राईकच्या दिशेनं अजयनं 2 षटकार खेचलेले आहेत मागच्या षटकामध्ये. वेळ जास्त घेऊ नका विनंती आहे. पुन्हा पुन्हा सूचना केली जाते. सरळ सरळ पॅनलाइज केलं जाईल. आपण जर मैदानावरती गैरवर्तन करत असाल तर सरळ सरळ पंच तिथे पॅनल्टी कळवतील. तुम्हाला ती मान्य करावी लागेल. तक्रार कुठली स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे वेळ आपण घेऊ नका. रोहित गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा बॉल. रोहितचा वेग या ठिकाणी आपण पाहिला. परफेक्ट यॉर्क होता. समजलेलाच नाही अजयला. चेंडू डॉट. 11 चेंडू आणि 19 धावा. इथूनही सामना फिरू शकतो हे माहित आहे रोहितला. आणि पहा त्यानं पहिला हा चेंडू इथे निर्धाव हाताळलेला आहे. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतो. मागच्या षटकामध्ये 31 आल्या त्याची भरपाई रोहित या ठिकाणी करतोय. मॅच रंगतदार होणार. 11 चेंडू आणि 19 धावा विजयासाठी बनवायच्यात. अकुट टप्प्याचा बॉल तिथे. यस इज गॉन टेकन. विकेटचं पतन होणार आहे. अजय मोठा धक्का लागलेला आहे. खांदारे संघाला फलंदाज आउट. दहा चेंडू आणि 19 धावा. वार पे पलटवार या ठिकाणी आपण पाहतो. रोहित गोलंदाजी मार्गवरती आला. मागच्या षटकामध्ये आलेल्या 31 धावा तो इकडे भरून काढताना पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून. बॅटिंग तर त्याला जबरदस्त केलीच केली पण आता गोलंदाजीतून देखील क्रीडा रसिकांची तो मन जिंकतो. मॅच मध्ये परत एकदा घेऊन आलेला आहे. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा बॉल वेग होता. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू हलक्यात ढकलला तिथे. नवीन आलेला फलंदाज तिथे पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतो. पाहायचं इथे 2 धावा येणार का. यस टेकन टू. 2 धावा या ठिकाणी येत आहेत. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. ओम आलेला आहे. स्कोर कार्ड वरती धावसंख्येचा विचार जर केला तर 44 धावा आहेत. तर आता आपण सामन्याचं चित्र पाहू शकता. समीकरण थोडंसं बदललेलं आहे. 9 चेंडू आणि 17 धावा विजयासाठी बनवायचे आहे. चेंज द गेम खांदार येथे जिंकेल की दुसऱ्या बाजूने मयूर प्रतिष्ठान असोसिएट कोण जिंकेल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची वाट पाहतात. ओ हो क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे. एक चूक पराभवाच्या खाईत घेऊन जातीये. येतोय चौकार. तर काय हा प्रश्न मैदानावरती उपलब्ध होतोय. परत एकदा हलक्यात ढकलला. चेंडू फक्त स्टिअर केला. परत एकदा क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती. यावेळेस सुंदर क्षेत्ररक्षण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे. नकार कळवला. एका सिंगल वरती समाधान. स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे. 49 धावा. तर मॅचचं समीकरण 7 चेंडू आणि 12. 7-12 या मॅचचा आता 7-12 कुणाच्या नावावरती लिहिला जाणार आहे हे आपल्याला पाहायचंय. एका बाजूने आपण पाहणार आहोत मयूर प्रतिष्ठान असोसिएट आणि दुसऱ्या बाजूनं चेंज द गेम खांदार. या 2 संघांदरम्यान चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि पहा एका बाजून आपण पाहतो गोलंदाजच्या माध्यमातून पुन्हा रोहित जो मात्र सज्ज होतोय. 7 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गवरती स्ट्राईकच्या दिशेनं फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. संकेत तो काय करामत करेल हे आपल्याला पाहायचंय. आडव्या बॅटनं चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक डीप वरून वेगाने चेंडूवरती. तेजा की दुसऱ्या बाजूनं मला वाटतं क्षेत्ररक्षक तिकडे होता. आणि याच बरोबर मला तिथे आपण पाहू शकता 2 धावा ज्या मात्र सहजरित्या प्राप्त होणार आहेत. 51 धावा स्कोर कार्ड वरती.
शेवटचे 6 चेंडू शेवटच्या षटकामध्ये मॅच आलेली आहे आणि विजयासाठी बनवायच्या 10 धावा. झाली होती त्यामुळे आता टीम मीटिंग इज नॉट अलाउड. कुठलाही वेळ मैदानावरती दिला जाणार नाही. अगोदरच या मॅचसाठी जो निर्धारित वेळ होता त्यापेक्षाही जास्त वेळ खर्च झालेला आहे. त्यामुळे आशु सर आपण सातत्याने सूचना करत चला आणि खेळाडू आपण जर जास्त वेळ घेत असाल तर सरळ सरळ पॅनलाइज केलं जाईल. कडक शिस्तीसाठी हा क्रिकेटचा खेळ ओळखला जातो आणि खाटेकरच्या क्रिकेटमध्ये शिस्तीला भरपूर महत्व आहे. जय भवानी स्पोर्टचे सर्व खेळाडू, जय भवानी स्पोर्ट खाटेकरचे सर्व खेळाडू व्यासपीठाच्या आपण उजव्या बाजूला यायचं आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 10 धाव्यांची आवश्यकता. टीम मीटिंग्स तुम्हाला जास्त अलाउड केली जाणार नाही. प्रणलच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे आणि पाहायचं आता प्रणल कशा प्रकारची कामगिरी करेल. एका बाजूने आपण पाहतो टीम मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघाच्या माध्यमातून प्रणल तर स्ट्राईकच्या दिशेनं फलंदाज आपण पाहणार आहोत. ओम स्ट्राईकला आहे. ओमनं आलेला एक चांगला स्ट्रोक मैदानावरती सजवला होता तो ओम स्ट्राईकच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतो. प्रणल आकुट टप्प्याचा बॉल फाईड लेग मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे कुणी नाहीये, खाली क्षेत्र निवडलेलं आहे. ओमच्या बॅट मधून चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. येतोय 4. बनवायच्या 6 धावा. ऑटो मॅच. जे 5 चेंडू आणि 6 धाव्यांची आवश्यकता. अशा कठीण परिस्थितीतून आता खरं तर असोसिएशन संघाला आपलं कार्य सिद्ध करायचं आहे. गोलंदाजी मार्गमध्ये प्रणल सज्ज होतो. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहणार आहोत. ओमनं एक शॉर्ट पिच बॉलवरती चौकार केलेला आहे. गोलंदाज तयार. यावेळेस परत एकदा पुल केला आणि या मॅचचा हा गोल्डन सिक्सर. या मॅच मध्ये पहा ओमनं धमाका केलेला आहे. सामना जिंकलेला आहे. होत्याचं नव्हतं होताना आपण मैदानावरती पाहिलेलं आहे. अर्थातच चेंज द गेम खानदारी संघाने हा सामना सहजरित्या जिंकलेला आहे. जबरदस्त खेळ या ठिकाणी आपण मैदानावरती पाहिला. मॅन ऑफ द मॅच आपण हा किताब देणार आहोत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतो ओम. ज्यानं महत्वाच्या क्षणी अक्षरशः मॅच फिनिश केलेला आहे तो ओम ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मला वाटतं त्याच्या बॅटमधून